आणि मी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन सोबत काम करते. तर आज आपल्याला क्वाड्रिलॅटरल या टॉपिकवर बघायचं आहे. तर मग आपण स्टार्ट करूया आपला टॉपिक. मी माझं म्हणजे काय, तुम्ही पॉलिगॉन म्हणजे काय कोणी ऐकलंय का याच्या आधी? कोणी सांगू शकेल पॉलिगॉन म्हणजे काय? हा बरोबर, पॉलिगॉनला काय बोलतात? बहुभुज बोलतात. तर जसं आपल्याला सांगितलं की पॉलिगॉन म्हणजे बहुभुज. तर पहिले थोडस आपण पॉलिगॉन बद्दल बघूया. बहुभुज, ओके, म्हणजे बहुभुज या नावामध्ये तुम्हाला दिसत असेल की बहुभुजा. ठीक आहे, तर पॉलिगॉनची डेफिनेशन अशी असते की पॉलिगॉन मध्ये कमीत कमी 3 साइड आणि 3 अँगल असतात. 3 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. जसं की त्याचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आता फर्स्ट हा ट्रायंगल आहे. ओके, ट्रायंगल मध्ये किती असतात? ह्या 3 साइड असतात आणि 3 अँगल असतात. ओके, त्याच्यानंतर हा आहे क्वाड्रिलॅटरलचा शेप. याच्यामध्ये काय आहे? 4 साइड आहेत आणि 4 अँगल आहेत. त्याच्यानंतर हा आहे पेंटागॉन. याच्यामध्ये 5 अँगल 5 साइड, म्हणजे कमीत कमी 3 पासून स्टार्ट होतं, तर पुढे कितीही साइड असू शकतात. पॉलिगॉन बहुभुज. ओके, तर याच्यामध्ये हा जो शेप आहे याला बोलतात क्वाड्रिलॅटरल. तर आज आपल्याला क्वाड्रिलॅटरल बद्दल बघायचं आहे. ठीक आहे, तर आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असेल सांगा? डायग्राम बघून तुम्हाला काय वाटतं? क्वाड्रिलॅटरलला मराठीमध्ये बोलतात चतुर्भुज. काय असेल डेफिनेशन बघून काय वाटतंय? ठीक आहे, मी सांगते. चतुर्भुज म्हणजे काय बघा, 4 भुजा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे आपण जसं मगाशी बघितलं की हा जो शेप होता याच्यामध्ये काय होतं? 4 साइड होत्या. ही एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि चौथी बाजू. तसेच 4 अँगल होते. 1 2 3 आणि 4. ओके, याला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी. तर इथे आपल्याला 4 बाजू भेटतात. बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू ए डी. आणि 4 अँगल भेटतात. अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. ओके, आणि तसंच आपल्याला इथे 2 कर्ण सुद्धा भेटतात. जसं की हा एक एसी कर्ण आहे आणि हा एक दुसरा बीडी कर्ण आहे. ओके, तर मग आपण क्वाड्रिलॅटरल म्हणजे चतुर्भुज अशाला बोलतो की ज्याच्यामध्ये 4 बाजू असतात, 4 कोण असतात आणि 2 कर्ण असतात. ओके, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? कोणाला डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे, तर मग आता आपण पुढे बघूया की याचे टाइप्स कोणते कोणते, याचे प्रकार कोणते कोणते असतात. तुम्हाला कोणाला माहितीये का याच्यातले कोणते प्रकार असतात? कोणी ऐकलंय कोणते प्रकार असतात कधी? ओके, ठीक आहे, तर मी दाखवते तुम्हाला. बघा तुम्ही हे काय आहे माहितीये? कोणी सांगू शकेल याला काय बोलतात? ठीक आहे, तर याला बोलतात समलंब चौकोन. समलंब चौकोन आणि इंग्लिश मध्ये याला बोलतात ट्रॅपेझियम. ओके, तर हा झाला एक प्रकार क्वाड्रिलॅटरल. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, याला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की याला 4 बाजू आहेत
ओके, बाजू AB, बाजू BC, बाजू CD आणि बाजू AD. तसेच 4 कोन सुद्धा आहे, कोन A, कोन B, कोन C, कोन D आणि कर्ण सुद्धा 2 आहे, AC आणि BD. तर हा झाला समलंब चौकोन. समलंब चौकोन मध्ये काय असतं, तर फक्त एक समोरासमोरील जी बाजू असते तर ती एक बाजू एकमेकांना समांतर असते. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता बाजू AB आणि बाजू CD जी आहे ती एकमेकांना समांतर आहे. समांतर म्हणजे काय, की आपण त्या दोन बाजू कितीही वाढवल्या, आपण ह्या दोन बाजू कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना काय होणार, छेदणार नाहीये. ठीक आहे, पण ही एकच जी बाजू आहे ती एकमेकांना समांतर आहे. दुसरी जी बाजू आहे ती समांतर नाहीये. जर आपण ही बाजू वाढवली, AD बाजू वाढवली आणि CD बाजू जर वाढवली तर ती एका पॉइंटला एकमेकांना छेदणार आहे. ठीक आहे, तर समलंब चौकोन म्हणजे काय, तर त्यांची एक बाजू एकमेकांना समांतर असते. दुसरा प्रकार आपण बघूयात. तर हा आहे, हा आकार बघून काय वाटतंय तुम्हाला, कशासारखा वाटतोय हा? चुकलं तरी सांगू शकता तुम्ही, कशासारखा वाटतोय हा आकार? ओके, त्रिकोणासारखा. पण पतंगासारखा वाटतोय का? हो टीचर. हा, तर हा जो प्रकार आहे याला बोलतात पतंग आणि इंग्लिश मध्ये याला बोलतात काईट. ठीक आहे, तर या जसं आपलं पतंग असतं ते आपण इमॅजिन करू शकतो. त्याच्यानंतर आहे पॅरेललोग्राम. हा आहे पॅरेललोग्राम. पॅरेललोग्राम मध्ये काय असतात, समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या समांतर असतात. ओके, तर याला पण आपण ABC आणि D जर नाव दिलं तर इथे बघा बाजू AB आणि बाजू CD एकमेकांना समांतर आहे आणि बाजू BC आणि बाजू AD ह्या ज्या आहेत त्या दोन एकमेकांना समांतर आहे. तर याला काय बोलतात, पॅरेललोग्राम आणि मराठीमध्ये बोलतात समांतर भुज चौकोन. समोरासमोरील बाजू आहे त्या एकमेकांना समांतर असतात. त्याच्यानंतर असतो रेक्टँगल. हा झाला रेक्टँगल. आता रेक्टँगल मध्ये काय असतं, याला मराठीमध्ये बोलतात आयत. याच्यामध्ये काय असतात, याचे जे चारही कोण असतात ते काय असतात, काटकोण असतात. ओके, हा झाला आयत. आपली जी स्केल असते किंवा तुमचा जो मोबाईल असतो ते एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर घेऊ शकता की हे आयत आहे. ओके, त्याच्यानंतर आहे चौरस. आता चौरस म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय असतात बघा, कोण काटकोण असतात. चौरसामध्ये काय असतात, चारही कोण काटकोण असतात आणि चारही बाजू ज्या असतात त्या समान लांबीच्या असतात, एकरूप असतात. ओके, तर याला बोलतात चौरस. आणि याच्यामध्ये शेवटचा प्रकार असतो ठीक आहे, हा आहे चौकोन. याच्यामध्ये काय असतात, सगळ्या ज्या बाजू असतात त्या समान लांबीच्या असतात पण कोण काटकोण नसतात. तर हे झाले याचे 6 प्रकार. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. आता जे क्वाड्रिलॅटरल आहे किंवा चतुर्भुज आहे त्याच्या आपण काही प्रॉपर्टी बघूया. आता जे आपण प्रकार बघितले, समलंब चौकोन, पतंग, आयत, चौरस, चौकोन, तर यांच्या आपल्याला प्रॉपर्टी बघायची. त्याच्यातली एक प्रॉपर्टी सगळ्यांची कॉमन अशी असते की त्याच्या चारही कोणांची जी बेरीज असते ती 360 अंश असते. ओके, म्हणजे माझ्याकडे कोणताही चतुर्भुज असेल, कोणत्याही आकाराचा असू द्या, तर त्याचे जे चारही कोण असतात तर त्यांची जी बेरीज असते ती किती असते, 360 अंश असते. तर आता ते आपण पेपर ऍक्टिव्हिटीने प्रूव्ह करून दाखवते मी तुम्हाला. तर बघा इथे मी काय केलेलं आहे, एक चतुर्भुज म्हणजे आकाराचा एक
ओके, हा एक पेपर घेतलेला आहे. आता याची आपल्याला चारही कोणांची बेरीज जी आहे ती 360 आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर मी काय केलंय, सेम आकाराचा एक ऑलरेडी चौकोन इथे कट करून ठेवलेला आणि त्याचे कोण आहे ते कट करून ठेवले. तुम्ही बघू शकता, बघा समान मापाचे हे काय कोण आहे ते मी आधीच कट करून ठेवलेत. हे याचे 4 कोण आहेत. तर आता आपल्याला बघायचं यांची जर आपण ऍडिशन केली तर 360 आपल्याला भेटतं की नाही. ठीक आहे, तर मग आपण आता यांना काय करूया, एकत्र जॉईन करून बघूयात. काय तयार झालेलं दिसतंय तुम्हाला? हा, सर्कल तयार झालं. किती असतं सर्कलचं माप? हा, येस, 360 अंश असतं. तर मग आपण बोलू शकतो की चौकोनाच्या किंवा क्वाड्रिलॅटरलचे कोणत्याही क्वाड्रिलॅटरलच्या चारही कोणांची जर आपण बेरीज केली तर ती किती होते? 360 अंश. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला? तुम्ही अजून प्रकार असतील काईट किंवा दुसरं स्क्वेअर वगैरे त्याचं सुद्धा ट्राय करून बघू शकता घरी, की त्याचे सुद्धा 4 कोण कट करून त्यांच्यापासून सर्कल तयार होतोय की नाही. ठीक आहे, कळलं इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण जे अजून काही प्रॉपर्टी आहे प्रत्येकाच्या त्या बघणार आहोत. तर आपल्यासोबत अपेक्षा मॅडम आहेत, त्या आपल्याला प्रॉपर्टी समजावून सांगतील. अपेक्षा मॅडम. कुठल्याही प्रकाराला लागू पडते ती प्रॉपर्टी सांगितलेली आहे की चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज ही 360 होते. बरोबर आहे. पण आता आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे जे चौकोन आहेत म्हणजे क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्यांच्या काय काय स्पेसिफिक किंवा विशिष्ट प्रॉपर्टी आहेत, गुणधर्म आहेत, ते एक एक करून पाहूया. तर जसं आता मॅडमने आपल्याला वेगवेगळे प्रकार सांगितले तसे तुम्हाला आयताचे किंवा चौरसाचे आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्या कोणत्या आकृत्या किंवा वस्तू माहिती आहेत का? तुम्ही सांगू शकता का की आयत कोणते कोणते असतात? आयत अशा आकाराच्या कोणत्या कोणत्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये? टीचर, कंपास बॉक्स. व्हेरी गुड. हा, अजून असता सांगू का? हो टीचर, आपलं फ्रीज, टीव्ही. टीचर, आपलं फ्रीज आणखी टीव्ही पण. बरोबर. कॅलेंडर, फोटो फ्रेम. हो, फोटो फ्रेम. टीचर, डोर. ओके, सबीराला बोलायचं आहे, आपण तिला थोडासा चान्स देऊया. एक मिनिट. बरोबर, स्केल सुद्धा असते जी रेक्टँग्युलर असते. ओके, तुम्हाला बाकीच्यांना अजून स्क्वेअर म्हणजे चौरस आहेत की नाही, चौरस त्याच्या कोणत्या माहिती आहेत का आपल्या घरामध्ये? ज्या एकदम स्क्वेअर असतात. येस, क्लॉक. टीचर, तुझा आवाज की नाही क्लिअर येत नाहीये. दुसऱ्या कोणाला सुचतंय तर त्यांनी सुद्धा सांग. ओके, ठीक आहे. अजून कोणाला आठवत आहेत का काही वस्तू? पहा बरं, आपण तो एक गेम खेळतो माहितीये का, स्क्वेअर्स असतात त्याच्यामध्ये रंगीत रंगीत. आठवतंय त्याचा आकार कसा असतो? येस, जो आपण स्क्वेअर बनवतो की नाही खेळण्याचा, सो त्याचा सुद्धा आकार परफेक्ट स्क्वेअर म्हणजे चौरस असतो. आता आपण काय करूया, थोडस पुढे वळूया आणि आपले वेगवेगळे जे चौकोनांचे प्रकार आहेत त्यांचे गुणधर्म पाहूया. तर आता आपण इथे समांतर भुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम जो मगाशी मॅडमने आपल्याला सांगितला तो दाखवलेला दिसतोय का सगळ्यांना? पहा बरं, सगळ्यांनी चेक करा, समांतर भुज चौकोनच दिसतोय ना हा? हो टीचर. नाही, आपण काय करणार आहोत, यांच्या बाजू त्याच्यासोबत कोण यांच्या सर्वांच्या गुणधर्म पाहणार आहोत. तर त्यासाठी की नाही आपल्याकडे काय आहेत, वेगवेगळे मापाच्या या काड्या घेतलेल्या आहेत. आपल्या घरी बऱ्याच वेळा असतात पहा, टूथपिक असतात किंवा मोठ्या मोठ्या काड्या असतात, तर त्याच्याने आपण वापरणार आहोत कारण पट्टीचं मेजरमेंट खूप लहान असतं, ते बऱ्याच वेळा दिसत नाही याच्यात. आता काय करणार आहे बघा बरं, आपल्याकडे की नाही
आपण एका साईडला मेजर करणार आहोत आणि दुसऱ्या साईडला पेपरवरती जे आपण मेजर केलेलं आपलं आहे ते लिहून सुद्धा ठेवणार आहोत. ठीक आहे, तर आपण एक काम करूया. आपण मी की नाही यातली एडी ही जी लांबी आहे ती मोजून घेणार आहे. किती आहे बघूया आपण. ओके, बघा मी याला बरोबर लावली. सेम होते का, तेवढीच लांबी होती की नाही. मग आता ही जी लांबी आहे ना ही मी दुसरीकडे लावून पाहते. म्हणजे एडी जेवढी लांबी आहे तेवढी ही डीसी होतीये का, नाही होते. ठीक आहे, तर आपण बीसी होतीये का ते पाहूया. बघा बीसी एवढी होतीये का एडी. हो टीचर, बरोबर होते. म्हणजे समांतर भुज चौकोनामध्ये समोरच्या बाजू सारख्या असतात. आता ह्यासाठी आपण ही सुद्धा एक बाजू चेक करून घेऊया. तर बघा आपली एबी जेवढी बाजू आहे तेवढी आपण डीसी आहे का ते एकदा चेक करूया. बघा झाली सेम. म्हणजे दोनही आपण बाजू चेक करून बघून सांगू शकतो काय की समांतर भुज चौकोनामध्ये ज्या समोरच्या बाजू असतात त्या सर्व कशा असतात तर एकरूप असतात. म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात किंवा त्यांची लांबी सेम असते. अजून आता कोनांच्या बाबतीत आपण थोडासा विचार करूया. ठीक आहे, तर आता माझ्याकडे की नाही आपण एक काम करूया. हे जे ए बी सी डी आहेत यांना एडी जशी लांबी आहे तशी ए हा इथला कोण आहे, बी इथला, हा सी या इकडचा आणि डी इथला आहे. तर आपण आता ए कोण आहे ना तो मोजून पाहूया. तर आपण एक काम करूया, आपण त्यासाठी पेनाची सुद्धा मदत घेऊया. आपल्याला काय करायचंय, हे सर्व कोण आहेत की नाही हे मोजून पाहायचे. तर बघूया काय होतंय. ओके, आता हे बघा आपण काय करणार आहोत, हा जो कोण आपण घेतलाय तो कापून घेणार आहोत. ओके, बघा हा कोण आपला बरोबर इथे बसतोय का. बघा आपला हा इथला ए कोण बरोबर बसलाय. आता हा आपण कोण अजून कुठे जातोय का किंवा अजून कुठे मॅच होतोय का ते एकदा चेक करूया. ओके, बघा इथे मी लावते. काय होतंय इथे, कमी होतोय जास्त होतोय. मला असं वाटतंय की जास्त होतोय. येस, म्हणजे ए हा कोण डी ला मॅच होत नाहीये. आता आपण सी वरती ट्राय करून पाहूया. टीचर सी वरती एकदम बरोबर फिट झालेला, एकदम बरोबर बसला. ओके, व्हेरी गुड. तर आपण एक लिहून घेऊया. एडी आणि बीसी च्या आपल्या लेंथ बरोबर होत्या. तसंच अँगलचं सुद्धा आहे. अँगल ए कुणाला कॉन्ग्रुएंट झाला तर आपला अँगल सी ला. ओके, आता आपण एकदा चेक करूया बी ला होतोय का. म्हणजे आपण पूर्ण आपले चारही कोन म्हणजे चारही अँगल तपासून झाले तसं आपण म्हणू शकतो. बघा ते डी ला झालाय का, नाही झालेला आहे, जास्त झाला. म्हणजे ए अँगल फक्त सी अँगल एवढाच येतोय. आता मात्र आपण बी आणि डी अँगल आहेत यांच्या बाबत थोडासा विचार करूया. तर बघूया काय होतंय. हा माझ्याकडे दुसरा एक कोन आहे तो बघूया आपण डी ला बसतोय का. ओके, बघा बरं माझा हा जो कोन आहे तो इथे मी डी या अँगल वरती म्हणजे डी या कोनावरती बसवलेला आहे. आता तो सी वरती आपण फक्त ठेवून पाहूया एकदा चेक करण्यासाठी. बघा बरं कमी पडतोय म्हणजे डी, येस कमी पडतोय. मग आता आपण डी वरती लावून पाहूया, बघूया काय होतंय. बघा बी वरती तो एकदम करेक्ट बसलाय जसा डी वरती बसला होता. म्हणजे आपल्याला हे लक्षात येत आहे जे समोरचे अँगल आहेत हे सेम आहेत. तसे इकडे सुद्धा समोरचे अँगल म्हणजे कोण असतात ते समांतर भुज चौकोनामध्ये सारखे असतात. बघा इथपर्यंत आपण या 3 गोष्टी पाहिल्यात. आता आपण थोडस पुढे जाऊया. कशासाठी तर मला काय करायचंय माहितीये का, हा जो अँगल ए आणि अँगल डी आहे, ठीक आहे, हा हे जे दोन बाजूचे कोन आहेत यांची थोडीशी अँगलची म्हणजे कोनांची बेरीज करायची आहे. तर आपल्याकडे बघा हा अँगल ए आहे म्हणजे कोन ए आहे आणि हा आपल्याकडे दुसरा कोन आहे तो कोन डी आहे. आता आपण काय करणार आहोत, या दोघांची बेरीज करणार आहोत. म्हणजे यांना थोडस इकडे बाजूला घेऊया आणि बघूया काय तयार होतंय.
काय तयार होतं असं असं काही तुम्ही पाहिलेत का? असं तुमच्या कंपास बॉक्स मध्ये काही अशा आकाराचं असतं. येस, हाफ सर्कल म्हणजे आपण त्याला अर्धगोल म्हणतो. आणि मग या अर्धगोलाचं जे मेजरमेंट असतं म्हणजे कोणांचं माप असतं ते किती असतं बरं? टीचर 180 अंश. बरोबर, 180 अंश असतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की समांतरभुज चौकोन आहे की नाही त्याच्यामध्ये काय होतंय की बाजूबाजूचे जे दोन कोन आहेत हे दोन कोनांची बेरीज 180 अंश मिळते. आता हे आपण या दोन कोनांसाठी पाहिलेलं, या दोन कोनांसाठी चेक केलं नाहीये तर आपण त्यासाठी सुद्धा एकदा चेक करूया. तर आपल्याला हा माहितीये हा कोन ए आहे. तर आता बी वरती हा कोन लावून पाहूया, बघूया काय होतंय. बी वरती हा कोन बसतो का आपल्याला माहितीये. ओके, बघा हा कोन बी वरती बसलेला आहे. म्हणजे आपण या दोन कोनांची आता बेरीज करून पाहणार आहोत. तर बघूया काय होतीये ती. बघा झाली का पुन्हा? हो टीचर, पुन्हा 180 अंश झाली. बरोबर आहे. म्हणजे बाजूबाजूचे जे कोन आहेत त्यांची जी बेरीज आहे ती 180 होते. मग समांतरभुज चौकोनामध्ये आपण एकूण टोटल 3 वेगवेगळे आतापर्यंत गुणधर्म पाहिले. अजून थोडस बाकी आहे. आता ते थोडस आहे ना ते आपण इथे कर्ण असतात की नाही, कर्ण म्हणजे आपण म्हणतो डायगोनल्स, त्यांच्यावरती थोडासा चेक करून पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये जेव्हा आपण समांतरभुज चौकोन पाहतो तेव्हा याला 2 कर्ण असतात. म्हणजे प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला किंवा चतुर्भुजाला 2 कर्ण असतात, पण याचे सुद्धा 2 कर्ण आहेत. तर बघा हा आपला सगळ्यात मोठा असा कर्ण आहे. ओके, दिसते सर्वांना. आणि हा याचा लहान कर्ण आहे. आता हे काढूया नाहीतर आपलं हे बसणार नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हे जे 2 कर्ण आहेत ना ते काय करणार आहोत, एकमेकावरती थोडासा ठेवूया. आता हे मी ठेवलेत कशासाठी तर मी सांगते तुम्हाला. जेव्हा समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला छेदतात तर ते छेदल्यामुळे या ज्या कर्णांमुळे तयार झालेल्या 2 आता इथे कर्ण दुभागल्यामुळे काय झालेत बघा, 2 रेषा तयार झालेत. इकडे हे रेष एक तयार झाली, इकडे एक तयार झाली, तशी याची इथे आणि इथे तयार झाली. मग कर्ण एकमेकाला काय करतात इथे तर दुभागतात. म्हणजे या कर्णामुळे ही जी लहान कर्णाची बाजू आहे ती बरोबर 2 भागात कट होती आणि या लहान कर्णामुळे या मोठ्या कर्णाची जी बाजू आहे ती बरोबर 2 ह्याच्यामध्ये कट होती. लक्षात आलं. म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये आपण म्हणू शकतो कर्ण एकमेकाला दुभागतात. लक्षात घ्या, कर्णांमध्ये तयार होणारा अँगल 90 अंशात असू शकतो असं नाहीये. तर आपण इथे ते मोजूया 90 अंश होतोय का. त्यासाठी मात्र आपण आता कोनमापकाचा वापर करणार आहोत. बघा सर्वांना दिसतंय का, 180 अंश आपला 90 अंश आपला इकडे आहे आणि हे इकडे जरा जास्त जाते. म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये कोन 90 अंश आहेत की नाहीत हे सांगू शकत नाहीत कर्णांमधले, पण कर्ण एकमेकाला दुभागतात. लक्षात आलं सर्वांना. हो टीचर, समजलं. ओके, तर आपण थोडस पुढे जाऊया. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही कोणत्या चौकोनाचे कोणते कोणते गुणधर्म पाहिलेले आहेत. आपण सगळे प्रकारचे झाले की एकदाच पुन्हा पाहणार आहोत. आता आपण थोडस पुढे जाऊया. तर पुढे आपण घेणार आहोत समभुज चौकोन म्हणजे रोम्बस. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर शंकरपाळी. आपण पाहिलेलं आहे की नाही, किंवा आपण बऱ्याचदा पत्ते खेळत असू तर त्यावेळी आपण डायमंड हा शब्द वापरतो. तर तो आहे समभुज चौकोन. आता याच्यात ना आपण एक काम करूया. मला ना याच्या बाजू मोजून पाहायच्या आहेत, तर त्यासाठी पुन्हा मी काय घेतली, एक छोटीशी काडी घेतलेली आहे. तर आपण आता एडी मोजूया, मग डीसी, बीसी आणि एबी मोजूया. तर बघूया, माझ्याकडे ही पहा एडी इतक्या लांबीची मी ही काडी मापाची घेतलेली आहे. आता मी काय करणार आहे, ही डीसी मोजणार आहे. केवढी होतीये असं बघून वाटतंय काय मला, सेम होते. तुम्हाला सुद्धा तसंच दिसतंय का? हो टीचर, सेम आहे. सेम आहे. म्हणजे एडी आणि बीसी दोन्हीही सेम आलेले आहेत. आपण एडी आणि डीसी सेम आले. आता आपण सीबी आणि एबी सुद्धा पाहूया.
तर बघा, अरे ही तर सीबी सुद्धा सेम आली माझी. आता एबी मग मात्र राहिली. हा, एबी ला जर का नाही सेम आली तर आपण म्हणू शकणार नाही सर्व बाजू सेम होतील असं. तर आपण आता एबी सुद्धा काळजीपूर्वक बघूया. बघा बरं काय दिसतंय तुम्हाला? टीचर सगळ्या बाजू सारख्याच आहेत. येस, व्हेरी गुड. म्हणजे आपण आता मोजलं त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की समभुज चौकोनाच्या सर्वच बाजू सारख्या असतात. जसं आपल्याला एक साधं माहिती असतं की चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात, तसंच समभुज चौकोनामध्ये त्याच्या सर्व बाजू सारख्या असतात. पण तरी समभुज चौकोनामध्ये काहीतरी वेगळं असतं बरं का. तर आता आपण फक्त या बाजू तर चेक केल्या आणि आपल्याला लक्षात आलं सगळ्या बाजू सारख्या. आता आपण थोडस याच्या कोनांमध्ये जाऊया, म्हणजे याचे कोन आहेत ते चेक करून घेऊया. तर मी काय करणार आहे बघा बरं, आपण कोन ए आहे ना तो एकदा चेक करूया. किती आहे तर तो बघूया, किंवा कोन ए अजून कोणासारखा होणार आहे ते पाहूया. ओके, आपण आता हे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला कोन ए आहे ना त्याची मेजरमेंट म्हणजे माप मिळेल. तर बघा हा आपला कोन ए झालेला आहे. आता आपण तो बघूया कुठे जुळतोय किंवा कुठे एकत्र येतोय का, की पूर्ण वेगळाच येतोय. तर आता बघा मी इथे कोन डी वरती लावलाय. कोन डी वरती बघा बरं आलाय का? प्रथमेशला काहीतरी बोलायचंय. प्रथमेश, आपण काय करूया, ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी देऊया, ठीक आहे? मला असं वाटतंय की कमी पडतोय का आपला अँगल, म्हणजे आपला हा जो कापलेला ए कोन होता तो इथे कमी झालाय. बरोबर आहे ना इथे, म्हणजे कोन ए आणि कोन डी सारखे होत नाहीयेत. आता आपण कोन सी वरती जाऊया, बघूया इथे बसतोय का की बसत नाहीये याला सुद्धा. अरे इथे काय दिसतंय तुम्हाला? बरोबर बसलाय. म्हणजे कोन ए आणि कोन सी जे समोरासमोरचे कोन आहेत ते सेम बसतायत. पण आपण बी ला पण एकदा चेक करूया, कारण तो कोन राहिला आहे. पहा बरं इथे आता काय झालं. टीचर डी कोणासारखं त्याचे पण कमी पडतोय. नाहीये, हा सुद्धा डी सारखाच कमी पडतोय इथे. मग आपल्याला याच्यावरून एक तरी गोष्ट लक्षात आली आहे की समभुज चौकोनामध्ये समोरासमोरचे कोन सारखे असतात. आता आपण डी सुद्धा एकदा चेक करूया की हा सारखा येतोय बी एवढा की नाही. जर नाही आला तर आपल्याला हे वाक्य बोलता येणार नाही ना. तर बघा आता हा माझा कोन डी आहे. आता आपण तो कोन बी वरती लावून पाहूया बसतोय का खरंच तंतोतंत. हो टीचर, एकदम बरोबर बसतोय. एकदम बरोबर बसलाय, व्हेरी गुड. म्हणजे आपण हे आता बोलू शकतो की समभुज चौकोनामध्ये समोरासमोरचे जे कोन असतात ते कसे असतात तर सारख्या मापाचे असतात. आता आपण थोडस पुढे जाऊया आणि हा विचार करूया की याच्या कर्णांमध्ये काय संबंध आहे, याचे कर्णांचं काही रिलेशन लागतं का. तर आता याचे जे दोन कर्ण आहेत, कर्ण ए सी, तो आपल्याकडे हा पहा इथे आहे. बरोबर, एक मिनिट, आपण हे जरा हलतंय खूप आपलं. ओके, आता नाही हलला. आणि हा एक दुसरा कर्ण आहे आपला बीडी. आता मला काय माहितीये का, इथे शंका आहे की हे जे दोन कर्ण आहेत ना यांनी जेव्हा छेदलंय तिथे कदाचित 90 अंशाचा कोन झालाय असं मला फक्त बघून वाटतंय. पण मला हे खात्री करायचंय किंवा मोजायचंय, आणि मोजल्याशिवाय आपण हे खरं आहे असं मानणार नाही. तर त्यासाठी आपण आता एक काम करूया, कोनमापकाची मदत घेऊया. तर हा आपला कोनमापक आहे, बघूया लावून. आपण जरा वरतीच लावूया, नाहीतर आपलं खालचं सर्व हलेल. बघा बरं तुम्हाला दिसतंय का? हो टीचर, दिसतंय. ओके, म्हणजे याचे जे कोन आहेत की नाही, किंवा याचे कर्ण आहेत ना, कर्णांमधील कोन आहेत हे बरोबर 90 अंशाचे आहेत. तर आपण इकडे सुद्धा लावून पाहूया, या दिशेने सुद्धा लावून पाहूया. ओके, आपण या बाजूने सुद्धा एकदा लावून पाहूया, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा खात्री होईल.
पहा बघा बरं, इकडून सुद्धा याचे जे कर्णाच्या मधले कोण आहेत हे 90 बरोबर. 90 अंश आहे. अगदी बरोबर. म्हणजे काय असतं माहितीये का, जे समभुज चौकोन आहे त्याचे कर्णांमधले जे कोण आहेत, हा इथला 1 2 3 आणि 4ही, हे 4ही कोण कसे आहेत, 90 अंशाचे. मग हा स्क्वेअरच होईल का? तर बघूया आपण. स्क्वेअर होण्यासाठी अजून त्याला एक प्रॉपर्टी करावी लागेल, तर ते आपण बघूया. हे जे दोन कर्ण आहेत ना, ते आपण जरा मोजून घेऊया. म्हणजे हा कर्ण AC आहे तो मोजूया आणि BD आहे तो मोजूया. तर हा पहा कर्ण AC आहे तो आपण इथे ठेवूया आणि हा BD कर्ण आहे तो आपण आता इकडे मोजून घेऊया. सारखे सारखे आहेत का हे? तिथे थोडंसं कमी आहे. थोडंसं कमी आहे, पण म्हणजे सारखे तर नाहीयेत. मग समभुज चौकोनामध्ये जे दोनही कर्ण असतात ते सारखे असतीलच असे नाही. हा त्याच्यात सगळ्यात मोठा एक फरक आहे, जो समभुज चौकोनाला आणि आपण चौरस म्हणतो की नाही त्याला एकमेकापासून वेगळं बनवतो. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजे आपण काय काय याच्यात पाहिलं की समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू सारख्या असतात, त्याच्यानंतर समोरचे कोण सारखे सारखे असतात, कर्ण आहेत, कर्ण म्हणजे डायगोनल आहेत, हे एकमेकाला काय करतात तर 90 अंशामध्ये छेदतात आणि त्याच्यामुळे त्याचे दोनही समान भाग होतात. आणि अजून आपण एक काय पाहिलं की समभुज चौकोनामध्ये जे कर्णांची लांबी आहे ती सारखी असेलच असे नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. आपण आता थोडस पुढे जाऊया आणि त्याच्या पुढचा एक प्रकार पाहूया. त्याच्यानंतर की नाही आपण पाहणार आहोत समलंब चौकोन. बघा मॅडमनी तुम्हाला हा आकार दाखवला होता, आठवतंय? जसं की आपण बऱ्याच वेळा जर का एखादी टेबल किंवा खुर्ची ठेवली की नाही, तर टेबल किंवा खुर्चीचे जे खालचे खूर असतात, आपण बऱ्याचदा खुर्चीचे टेबलचे खूर पाहतो, ते काहीशा अशा आकारामध्ये असतात. किंवा तुम्ही जर का एखाद्या वस्तूची शॅडो म्हणजे सावली पाहिली तर ती सावली काहीशी अशी तिरपी जाऊन पसरत असते, त्याच्याने हा आकार तयार होतो. तर याला म्हणतात समलंब चौकोन. आता याचं काय स्पेशालिटी आहे तर जसं मॅडमनी मगाशी सांगितलं होतं, पण आपण पुन्हा एकदा फक्त पाहूया. याच्या ज्या समोरच्या बाजू आहेत त्यातली एक बाजू लक्षात घ्या, दोन बाजूंच्या जोड्या आहेत समोरासमोर, एक ही बाजूंची जोडी आहे आणि एक ही बाजूंची जोडी आहे. त्यातली एक जोडी कुठलीही एक असू शकते, ही एकमेकाला समांतर असते. समांतर म्हणजे तुम्ही बऱ्याचदा आता ट्रेन पाहिलेले असतात, ट्रेनच्या खाली काय असतात त्याचे रूळ असतात. त्या पटरीच्या ज्या बाजूच्या दोन लाईन असतात त्या जशा एकमेकाला समांतर असतात तशाच या दोन लाईन एकमेकाला समांतर असतात. तिचे पॅरलल असतात. येस, पॅरलल म्हणतो आपण त्याला, बरोबर. आता आपण या जरा समलंब चौकोनाच्या काय काय गुणधर्म आहेत ते सुद्धा एकदा पडताळून पाहूया. आता बघा आपण एक काम करूया. ही आहे माझी बाजू AB, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण AD बाजू सुद्धा लावून पाहूया. तर ही माझी AD बाजू आहे आणि ही माझी DC बाजू आहे. आता मी ही AB बाजू आहे ती अजून कुठे सारखी होतीये का ते एकदा चेक करणार आहे, ठीक आहे. तर आपण AB बाजू आहे ती आधी AD आणि BC ला चेक करूया लावून. होते का सारखी? नाही बसत आहे, म्हणजे AD बाजू AD बाजू इतकी नाहीये. आता आपण DC बाजू इतकी आहे का ते एकदा चेक करूया. बघा आहे का? नाही. ओके, नाहीच होत आहे. आता लास्टची BC बाजू राहिली त्याच्या एवढी होतीये का आपण पाहूया. बघा बरं, तरी सुद्धा होत नाहीये. म्हणजे हा, हॅलो, कोणीतरी अजून मला काहीतरी सांगतोय. मग आपण आता असं शिकलोय की AD बाजू आहे ना ती अजून कुठल्या बाजूशी काही मिळत नाहीये. आता आपण एकदा AD बाजू चेक करूया, ही अजून कोणाशी मिळते का तर ते बघूया. तर ही आपली AD बाजू आहे. आता ही DC बाजू वरती लावून घेऊया आपण. बघा DC बाजू वरती ही नाही बसत आहे, हा कमी पडते जरा. मग आपण एक काम करूया,
BC वरती लावून घेऊया. बघा आता इथे BC वरती सेम होती, पण सगळ्यांनी इथे ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की समलंब चौकोनामध्ये दरवेळी ही जी AD आणि BC म्हणजे समोरासमोरच्या समांतर नसलेल्या ज्या दोनही बाजू आहेत त्या दरवेळी सारख्याच लांबीच्या असतील असं नाहीये. काही प्रकारामध्ये मी तुम्हाला चित्र काढून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. काही प्रकारामध्ये जे ट्रॅपेझियम म्हणतो किंवा आपण म्हणतो की समलंब चौकोन, एक मिनिट मी काढते आणि तुम्हाला सरळ दिसेल अशा पद्धतीने दाखवते. दिसते का सगळ्यांना? हा काहीसा अशा सारखाच आकार आहे, बरोबर आहे. पण इथे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जसं याच्यामध्ये AB आणि DC एकमेकाला समांतर आहे तसे याच्यामध्ये हे सुद्धा एकमेकाला समांतर आहेत. यांना सुद्धा आपण नाव देऊया. AB आणि DC समांतर आहेत, पण इथे AD आणि CB सारख्या लांबीचे नाही आहे. पण हा सुद्धा समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियमच आहे. लक्षात आलं सगळ्यांना? हो टीचर. ओके. आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की दरवेळी तुम्ही ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोनामध्ये हे सांगू शकत नाही की बाजू सारखे येतील, पण ही मात्र प्रॉपर्टी गुणधर्म प्रत्येक प्रकारच्या समलंब चौकोनाला लागू पडते की कुठली तरी एक बाजू समांतर असते. आता आपण थोडंसं कोनांमध्ये जाऊया याच्या. तर याच्या कोनांची काय प्रॉपर्टी आहे ती थोडीशी आपण आता लक्षात घेऊया. तर आता आपण कोण A ने सुरुवात करूया. आपण सगळ्यांना A ने सुरुवात केली आहे तर आपण A ने सुरुवात करून घेऊया. ओके, मला तुमच्यापैकी कोणीतरी सांगाल का मी हे असं चित्र आता जे पकडलेलं आहे ते तुम्हाला सरळ दिसत आहे की उलट दिसत आहे? टीचर आता सरळ दिसत आहे. बरं, म्हणजे मगाचपासून तुम्हाला ऍक्च्युली उलट दिसत होतं असं म्हणायला लागेल. तर ठीक आहे, काही हरकत नाही, आपण आता सरळ घेऊया. आता आपण कोण A आहे ना तो एकदा चेक करून किंवा लावून घेऊया. ओके, तर आपण हा कापून घेऊया. ठीक आहे, आता आपला कोण A आहे तो आपण इथे लावून घेऊया. आता मी काय करते ते थोडंसं सर्वांनी बघा बरं. हा कोण A आहे, आता मी हा दुसरा कोण आहे ना तो इथे B वरती लावते. बघा काय होतंय, कमी पडतोय, बरोबर आहे. हो टीचर. आता आपण हा इथे लावूया, बघूया काय होतंय. हा इथे बरोबर बसलाय वरती, A वरती बरोबर बसलाय आणि हा C वरती बरोबर बसलाय. आता मी या दोघांना इथे खाली घेणार आहे, म्हणजे या दोघांची बेरीज करून घेणार आहे इथे. पहा बरं काय तयार झालंय हे. हाफ सर्कल. एक 180 अंश म्हणजे आपण अर्ध वर्तुळ म्हणतो तसं तयार झाले. म्हणजे जो समलंब चौकोन असतो त्याच्या हे जे समोरचे दोन कोण आहेत ना त्या दोन कोणांची बेरीज 180 होती. आता हे आपण या दोन कोणांसाठी सुद्धा जरा चेक करूया, बघूया काय होत आहे. तर हे आपण इथे वरती ठेवूया, या A कोणासाठी आहे तर इकडे ठेवूया. अजून आपण घेऊया आणि पाहूया. आता मी इथे काय करणार आहे माहितीये का, या D कोणावरती ठेवणार आहे. आता आपण हे कापून घेऊया, बघूया काय होत आहे ते. ठीक आहे, तर बघा हा माझा D कोण आहे इथला. आता आपण हा उरलेला जो कोण आहे तो इथे B वरती ठेवूया, बघूया बसतोय का. बघा बसलाय ना. ओके, मग आता आपण या दोन कोणांची म्हणजे B आणि D हे जे दोन कोण आहेत यांची बेरीज करून घेऊया.
बघा काय झाली ही सुद्धा टीचर 180 अंश. कोण असतो त्याची होते. बरोबर आहे, सगळ्यांना लक्षात आलं? हो टीचर. आता आपण थोडस पुढे जाऊया आणि याचे कर्ण आहेत की नाही ते पाहूया. आता इथे काय होणार आहे पहा बरं. मी माझा आपला समलंब चौकोन हा इथे दोन वेगवेगळी मी चित्र काढलेत ना, त्यातल्या या चित्रापैकी घेतलाय, म्हणून माझे इथे कर्ण आहेत की नाही, दोनही कर्ण काय येणार आहेत तर समान येणार आहे. दाखवते मी तुम्हाला करून. दिसतंय? समान येणार आहे. आता हा कर्ण आहे हा आणि आपला हा बीडी कर्ण आहे. हे दोन्ही आपल्याला कसे दिसणार आहेत तर समान दिसणार आहेत. पण आपण या दुसऱ्या ज्याच्यामध्ये या दोन बाजू सारख्या नाही त्याच्यामध्ये जर का गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की हे दोनही कर्ण समान होतीलच असं नाही. लक्षात आलं? मग आपल्याला याच्यातून तीन वेगवेगळे गुणधर्म समजले. एक तर एक कुठली तरी बाजूंची जोडी असते ती एकमेकाला कशी असते तर समांतर असते. दुसरं म्हणजे असं समजलं की याचे समोरासमोरचे जे कोण आहेत त्यांची बेरीज 180 होते. आणि तिसरं आपण काय पाहिलं तर याचे कर्ण आहेत ते समान असतातच असे नाही. लक्षात आलं सगळ्यांना? हो टीचर. बरं, ओके, एक मिनिट हा. आता आपण जरा पटकन पुढचा एक भाग घेऊया. तर आता आपला अजून एक भाग आहे जो तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना आकार हा माहितीच असेल. हा आहे आपला कोणता आकार आहे ओळखा बघ. टीचर पतंग. बरोबर, पतंग आहे म्हणजे पतंगाकृती आकार आहे. आता याच्यात काय काय स्पेशालिटी आहे किंवा याचं काय काय स्पेशल आहे ते पण आपण इथे पाहूया. आता इथे बघा बरं, याचा तुम्ही आकार पाहताय की नाही कसा आहे की या दोन बाजू छोट्याशा दिसत आहेत, इकडच्या बाजू लांब दिसत आहेत. तर आपण बघूया लांब आहेत की मोठे आहेत तर ते पण एकदा चेक करूया. तर बघा ही जी AB बाजू आहे ती मी इथे लावती आहे. ओके, ही माझी AB बाजू आहे. आता मी ही बाजू AD ला बसते का ते एकदा चेक करणार आहे. बघा बरं बसली आहे. हो टीचर बसलीये. म्हणजे पतंगाकृती चौकोनामध्ये काय होतं माहितीये का, एकूण बाजूंच्या 4 जोड्या आहेत. 4 जोड्या कोणत्या तर AB आणि BC, तसंच AD आणि DC. अजून काय होतं तर AD आणि AB आणि BC आणि BD यापैकी कुठल्याही 2 जोड्या, त्यातली एक जोडी आपल्याला समजली. एक जोडी कोणती AB आणि AD यांची लांबी सारखी आहे. आता अजून एक जोडी आपण पाहूया. ही बघा BC आहे की नाही, ही जी लांबी आहे ती आपण एवढी मोजली. आता ही BC ही लांबी आहे ती आपण DC ला सारखी होतीये का तर ते पाहूया. बघा झालेली आहे. म्हणजे पतंगाकृतीमध्ये बाजूंच्या ज्या एकूण 4 जोड्या असतात त्याच्यापैकी 2 जोड्या कोणत्या तर पहिली जोडी म्हणजे AB आणि AD आणि दुसरी जोडी BC आणि DC यांची लांबी सेम असते. म्हणजे या जोडीची लांबी सेम, या जोडीची लांबी सेम असते. लक्षात आलं सगळ्यांना? आता त्याच्या पुढे काय अजून याच्यामध्ये स्पेशल असतं तर ते आपण थोडंसं पाहूया. आपण थोडंसं कोनांबद्दल पण विचार करूया. तर आपण याचे कोन आहेत ना ते एकदा जरा चेक करूया. आता हा याचा A कोन आहे ना तो आपण लावून पाहूया. आणि आपण कापून घेऊया A कोन. आता आपण हा A कोन इथे कापून लावलेला आहे.
ओके, आता हा ए कोण आहे तो आपण इकडे सगळीकडे फिरवून पाहणार आहोत. तर बी वरती बसतोय का आपण पाहूया. ओके, बघा बरं, बी वरती बसत नाहीये. बरोबर आहे. मग आपण सी वरती ट्राय करूया, बघूया. मे बी सी वरती बसू शकतो. अरे सी वरती सुद्धा नाही बसत आहे. बघा बरं, बघा तुम्हाला दिसतंय का. एक मिनिट हा, आपण थोडस बघा, नाहीच बसत आहे, जास्तच होतोय. आणि पुन्हा डी वरती पण लावूया हा, म्हणजे डी वरती लावला नाहीये आपण, असं नको व्हायला, नाहीतर डी सेम व्हायचा. अरे बापरे, डी वरती सुद्धा बसत नाही. म्हणजे माझा ए कोण आहे तो कुणासारखाच नाहीये, वेगळाच आहे. मग आपण एकदा आता बी आहे की नाही तो चेक करूया. तर आपण बी सुद्धा कापून घेऊया. आता आपण बी आहे ना तो कापून घेऊया आणि बघूया तो बसतोय का कुणावरती, की तो सुद्धा बसणार नाहीये ते. तर हा आपला बी इथे आपण लावूया. बघा बसलाय बरोबर. आता आपण हा सी वरती लावून पाहूया एकदा. सी वरती काही बसत नाहीये, खूप मोठा होतोय आपला. आता डी वरती एकदा लावून पाहूया. सारखाच आहे. सारखाच झालाय, म्हणजे बी आणि डी हे कोण कसे झाले तर एकसारखे झालेले आहेत. आता ए वरती आपण एकदा चेक करण्यासाठी लावूया. मगाशी तर आपण पाहिलंय नाहीच बसत आहे. बघा नाहीच बसत आहे. म्हणजे एक तर आपल्याला मिळाला कोण असा की जो दुसऱ्या कोणासारखा आहे, तो म्हणजे बी कोण डी कोणासारखा आहे. आता आपण जरा सी च चेक करूया एकदा फक्त थोडस. तर आपण सी कोण आहे तो इथून कापून घेऊया, बघूया काय होतंय ते आपल्याला लक्षात येईल. कोणा ए सारखा होतोय का चुकून, तर ते आपण पाहूया. ओके, बघा हा आपला सी कोण आहे. बरोबर आहे. आता आपण हा आपल्याला तर समजलंय बी आणि डी सारखे सारखे, तर आपण ए वरती जरा एकदा लावून बघूया. नाही बसत आहे. बघा म्हणजे आपल्याला हे लक्षात येते एकूण 4 कोण असतात, त्यापैकी हे 2 कोण हे समान आहेत आणि हे जे 2 कोण आहेत हे वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणांच्या टोटल ज्या 4 जोड्या असतात, सॉरी 2 जोड्या असतात, त्यापैकी एक जोडी सारखी येते. कोणांच्या 2 जोड्या आहेत ना, ही एक जोडी किंवा ही एक जोडी, त्यापैकी ही जी जोडी आहे ती सारखी येते आहे. म्हणजे कोण बी आणि कोण डी सारखे येत. मग पतंगाकृती चौकोन किंवा आपण ज्याला साध्या भाषेत पतंग म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये काईट म्हटलं जातं, त्याच्यामध्ये बाजूंच्या ज्या 4 जोड्या असतात त्याच्यापैकी 2 जोड्या सारख्या आहेत आणि कोणांच्या 2 जोड्या असतात त्यापैकी एक जोडी ही सारखी आहे. आता आपण याच्या जरासं कर्णांबद्दल सुद्धा विचार करूया की कर्णांचं काय होतं. आता माझ्याकडे की नाही याचे कर्ण आहेत. हा पहा, याचा हा लांब म्हणजे मोठा असा असणारा कर्ण आहे. दिसतोय सर्वांना. हा याचा, मी इकडून बोट धरते, मोठा कर्ण आहे. आता याचा लहान कर्ण आहे तो सुद्धा आपण घेऊन पाहूया. पहा, हा याचा लहान कर्ण आहे. आता हे जे 2 कर्ण आहेत की नाही, हे आपण जरा एकमेकावरती ठेवल्यावरती आपल्याला काय वेगळं दिसतंय ते थोडंसं आपण लक्षात घेऊया. बघा आता याच्यातला ना मला कोण खरं तर मोजायचं आहे. तर मी काय करते, इथे हात ठेवून देते कारण हे सरकतंय सारखं सारखं. तर आपण आता इथे जरा लावून पाहूया. बघा तुम्हाला दिसतंय का हा की नाही, इथे काटा आहे ना, हा 90 अंशाचा काटा आहे. कसं आहेत हे कोण एकमेकांना. तर हे जे कर्णांमधले कोण आहेत हे एकमेकाला 90 अंशाचे आहेत. बरोबर. आपण इकडे सुद्धा लावून पाहूया. बघा इथे सुद्धा हा जो कोण आहे तो 90 अंशाचाच येतो आहे. म्हणजे जे पतंगाकृती चौकोन किंवा पतंग म्हणतो त्याचे कर्ण असतात, त्या कर्णांमधले जे कोण असतात ते कसे असतात तर एकमेकाला काटकोनात छेदतात, म्हणजे 90 अंशाचे कोण तयार होतात. लक्षात आलं सगळ्यांना. ओके, आता आपण एक काम करूया. अजून 2 आकार असे आहेत जे तुम्हाला ना बऱ्याच वेळा पाहिलेले असतील किंवा माहिती असतील, पण त्यांची सुद्धा थोडीशी माहिती घेऊया कारण त्यांचे सुद्धा गुणधर्म तुम्हाला काही प्रमाणात माहिती नसू शकतात.
तर आपण त्यासाठी ते सुद्धा घेऊया. पाहिलायत का तुम्ही हा आकार कुठे? येस, रेक्टँगल आहे हा, म्हणजे आपल्या साध्या भाषेत आयत आहे. अगदी बरोबर. आता तुम्हाला याच्या काही प्रॉपर्टी म्हणजे काही गुणधर्म ऑलरेडी माहिती असणार आहेत मला खात्री आहे. तर तुम्हाला याचे काही गुणधर्म माहिती आहेत का? जे गुणधर्म माहिती असतील ते मला जरा तुम्ही सांगू शकता का? टीचर त्यांची नाही का 90 अंश यांचे एक कोण हा 90 अंशाचा असतो. ओके, एक कोण हा 90 अंशाचा. अगदी बरोबर. अजून दुसरं कुणाला काय माहिती याची प्रॉपर्टी? टीचर आणि त्यांचे हायपोटेनस पण सारखेच असतात. ओके, म्हणजे तुम्ही मला दोन प्रॉपर्टी सांगितल्या. एक तर याचे कोन असतात ते सगळे 90 अंशाचे असतात आणि ह्याची हायपोटेनियस किंवा डायगोनल किंवा कर्ण हे सारख्याच लांबीचे असतात. ठीक, मग आपण काय करूया, उरलेल्या प्रॉपर्टी म्हणजे उरलेले जे गुणधर्म आहेत ते तुम्ही आता सांगितले नाहीत किंवा तुम्हाला माहिती नाहीये तर ते सुद्धा पाहूया. तर अजून एक गुणधर्म याचा आहे जो कदाचित तुम्हाला माहिती असेल पण आता लक्षात आलं नाही. याच्या समोरच्या ज्या बाजू आहेत त्या सारख्या लांबीच्या असतात. तर आपण बघूया खरंच असतात का? तर बघा बरं, ही याची AB बाजू आहे, बरोबर आहे. आता AB बाजूची लांबी जेवढी आहे तेवढी आपण DC किंवा CD बाजूची लांबी आहे का ते जरासं मोजून घेऊ. बघा, DC बाजू तेवढीच आहे का? आहे, टीचर सारखीच आहे. म्हणजे समोरच्या ज्या बाजू आहेत त्या सारख्या आहेत. आता आपण हे या दोन बाजूंना सुद्धा एकदा चेक करूया. तर बघा, CB ही बाजू जेवढी आहे आपल्याकडे, हे पहा ही आपली CB बाजू आहे, तेवढीच आपल्याकडे AD येते का ते आपण बघा, तेवढीच आली आहे. येस, म्हणजे समोरच्या दोनही बाजू एकसारख्या असतात. आता आपण हे एक बघूया, दुसरा एक याचा गुणधर्म आहे की जसं आपण मगाशी कशात पाहिलेलं होतं माहितीये का, समांतर भुज चौकोनामध्ये पाहिलेलं की समोरच्या बाजू समांतर असतात, तसं आयतामध्ये सुद्धा समोरच्या बाजू एकमेकाला समांतर असतात. फक्त याच्यामध्ये या दोनही बाजू समांतर असतातच, त्या व्यतिरिक्त त्या काटकोनात सुद्धा एकमेकाला छेदतात. अजून एक आता आपण एक पाहूया. आता हा तुम्ही प्रॉपर्टी सांगितल्यामुळे मी काही घेत नाहीये की याचे कोन असतात ते 90 अंशाचे असतात. आपण याचा आता कर्ण पाहूया. ठीक आहे, हा याचा पहिला कर्ण आहे म्हणजे DB कर्ण आहे. आता याचा AD कर्ण आपण AC कर्ण आपण लावून पाहूया. बघा, जसं तुम्ही सांगितलेलं की नाही की याचे दोन कर्ण एकसारखे तर ते होत आहेत. मग याच्यात अजून काय वेगळं होतं तर बघा, याचे जे दोन कर्ण एकमेकाला छेदतात ते बरोबर याचे दोन समान भाग करतात, म्हणजे दोन समान तुकडे करतात. तर मी दाखवते हे तुम्हाला. आता ही एक छोटीशी माझ्याकडे काठी आहे, या काठीने हा काय करणार आहे, याला दुभागणार आहे, म्हणजे या कर्णाला लावणार आहे. तर बघा, या कर्णाला लावल्यामुळे इथे याचे बरोबर या कर्णाचे दोन समान तुकडे झाले. ओके, काळोखाल असेल, हे पहा, याच्यामुळे बरोबर याचे दोन समान तुकडे झाले. सेम मी इकडे जर का लावलं तरी सुद्धा आपल्याला तसंच पाहायला मिळतं. म्हणजे कर्ण ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात ते बरोबर दोन तुकडे कट करतात. लक्षात आलं सगळ्यांना आयताचं? हो टीचर. आता एक अजून आकार आहे जो तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. बघा बरं, हा आकार तुम्हाला सर्वांना माहितीये का? टीचर, हा आकार चौरस आहे. येस, हा तर चौरस आहे, म्हणजे हा तर स्क्वेअर आहे, बरोबर आहे. आता स्क्वेअरच्या काही प्रॉपर्टी किंवा गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का? टीचर, सर्व बाजू सारख्याच असतात त्याच्या. बरोबर, चौरसाचं सगळ्यात आपल्याला माहिती असलेली गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी की त्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. पण आपण हे जरा एकदा चेक करूया का, बघूया बरं होत आहेत का नक्की.
तर बघा ही याची बीसी बाजू आहे, तर ही एबी इतकी होतीये का? येस, बघा बरं एबी इतकी होतीये. पुन्हा ही डीसी इतकी होतीये का ते सुद्धा लावून पाहूया आपण. ओके, बघा ही डीसी इतकी सुद्धा झालेली आहे. आणि आता एडी बाजू राहिली आहे, तर तेवढी लावून आपण पाहूया. बघा म्हणजे खरंच जसं आपण म्हणतोय तशा याच्या चारही बाजू सारख्या होत आहेत. आता याचे कोन आपण पाहूया कसे होत आहेत. तर इथे मी डायरेक्ट तुम्हाला कोनमापक लावणार आहे, जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल मेजर करण्यासाठी. तर पहा इथे मी आता एक कोनमापक लावलाय. बघा बरं कोन किती गेलाय, इथे बरोबर काटकोनात 90 अंशावरती गेलाय. म्हणजे कोन सी आहे तो 90 अंशाचा आहे. आता आपण कोन बी आहे तो लावून एकदा पाहूया. बघा इथे सुद्धा 90 अंशावरती गेलेला आहे. आता कोन ए आहे तो सुद्धा आपण बघूया, जरा एकदा चेक करून घेऊया. बघ आणि कोन बी आहे तो सुद्धा एकदा जर आपण आता एकच कोन राहिलाय तर तो सुद्धा पाहूया. बघा 90 अंशावरती जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे चौरसाचे जे चारही कोन असतात ते सारखेच आणि 90 अंशाचे असतात. चारही 90 अंशाचे झाले की नाही, म्हणजे 90 अंशाचे असतात. आता आपण थोडस याचे हायपोटेनियस किंवा डायगोनल किंवा आपण कर्ण म्हणतो की नाही, कर्ण बोलतो की नाही ते आपण पाहूया. तर आता बघा बरं हा याचा कर्ण एसी आहे. राहत नाही आपला कर्ण, दिसतोय सर्वांना, हा आपला एसी कर्ण आहे. आता हा एसी कर्ण आणि हा आपल्याकडे बीडी कर्ण आहे ना, तो आपण याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, मी ना हात धरून ठेवते जेणेकरून आपले हे ज्या काठ्या आहेत त्या थोड्याशा सरकणार नाहीत किंवा हलणार नाही. दिसते सगळ्यांना? ओके, आता याच्यात ना आपण एक काम करूया. हा मधला जो कोन आहे ना, मधला कोन तो आपल्याला जरा मेजर करायचा आहे. तर तो आपण जरा मेजर करूया, काय होतंय ते आपल्याला लक्षात येईल. बघा बरं याचा, ओके मी हात काढते म्हणजे तुम्हाला सर्वांना दिसेल. बघा याचा जो कोन आहे की नाही, हा इथे कर्ण दोन कर्णांमधला अँगल आहे तो इथे 90 अंशाचा पोहोचतोय. म्हणजे याच्या डायगोनल कर्णांमध्ये तयार होणारा जो कोन आहे तो सुद्धा 90 अंशाचा असतो. आणि त्यासोबत हे कर्ण आहेत की नाही, हे एकमेकाला जिथे टच करतात त्या टच केल्यामुळे या कर्णांचे बरोबर दोन दोन समान तुकडे होतात. म्हणजे हे जे दोन तुकडे आहेत ते समान झालेले आहेत आणि हे जे दोन तुकडे आहेत ते समान असे होतात. आता हे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे की हे तुम्ही एकदा पडताळून पाहायचंय. त्याचं कारण इथे आपण ते कट करून दाखवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी जरा जास्तच वेळ निघून जाईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जसं मी आयताचं, त्याच्यासोबत इथे चौरसाचं, त्याच्यासोबत रोम्बस म्हणजे समभुज चौकोनाचं तुम्हाला सांगितलं होतं की याचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला दुभागतात, म्हणजे दोन समान तुकडे करतात. तर हे जरा तुम्ही एकदा सर्वांनी चेक करायचंय, म्हणजे पडताळून पाहायचंय, सो दॅट तुम्हाला याची पूर्ण खात्री होईल. तर लक्षात आलं सगळ्यांना? हो टीचर, समजलं. बरं, एक मिनिट हा आपण हो टीचर, दिसतंय बरोबर. ओके, हा हे आपण चतुर्भुज म्हणजे क्वाड्रिलॅटरल म्हणजे नक्की काय, तर बघा ज्याच्यामध्ये 4 शिरोबिंदू, 4 रेषा, 4 कोन असतात आणि अशी बंदिस्त म्हणजे पॅक अशी आकृती असते. त्याच्यानंतर आपण पुढे काय पाहिलेलं, तर याचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते. ते म्हणजे चौरस म्हणजे स्क्वेअर, आयत म्हणजे रेक्टँगल, समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम, समभुज चौकोन म्हणजे रोम्बस, पतंगाकृती चौकोन किंवा पतंग म्हणजे काईट आणि समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियम. असे वेगवेगळे त्याचे प्रकार पाहिले. त्यानंतर आपण प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म पाहिले. ते म्हणजे जसं पॅरलेलोग्राम किंवा समांतरभुज चौकोनामध्ये त्याच्या समोरच्या ज्या बाजू असतात त्या एकमेकाला समांतर असतात आणि एकरूप असतात. त्याचसोबत आपण काय पाहिलं की समोरचे कोन असतात, समोरचे ते एकरूप असतात आणि कर्ण एकमेकाला दुभागतात म्हणजे समान भागात कट करतात. त्यानंतर आपण पाहिला तो म्हणजे समभुज चौकोन.
ज्याचं आपण काय पाहिलं होतं, तर याच्या सगळ्या बाजू आहेत त्या सारख्या असतात, समोरचे कोन सारखे असतात आणि कर्ण हे एकमेकाला लंब दुभाजक असतात, म्हणजे 90 अंशामध्ये एकमेकाला छेदतात आणि समान भाग करतात. यानंतर अजून आपण पाहिलं होतं ते म्हणजे रोम्बस मध्ये त्याचे जे कर्ण आहेत त्या कर्णांमधले कोन 90 अंशाचे असतात. त्याच्या पुढे आपण पाहिला होता तो म्हणजे ट्रॅपेझियम, ज्याला समलंब चौकोन म्हणतात, की ज्याच्यात आपण एक पाहिलं, तर हे थोडंसं आपण वेगळं लिहिलेलं आहे, तर आपण हे फक्त सांगते मी तोंडी. तर ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोनामध्ये ज्या 4 बाजू असतात त्यापैकी समोरासमोर असलेल्या 2 बाजूची एक जोडी असते ती समांतर असते आणि त्याचे समोरच्या समोरचे जे कोन असतात, समोरासमोरचे जे कोन असतात यांची बेरीज 180 होत असते. लक्षात आलं सर्वांना? यानंतर आपण पाहिला होता तो म्हणजे पतंगाकृती चौकोन किंवा स्काईट. तर ह्याच्या ज्या बाजूंच्या एकूण 4 जोड्या असतात त्यापैकी 2 जोड्या ह्या समान लांबीच्या असतात. तसंच समोरच्या कोनांची जी 2 जोड्या असतात त्यापैकी एक जोडी एकरूप असते आणि कर्ण हे एकमेकाला लंब असतात, म्हणजे काटकोनात छेदतात. त्यानंतर तुम्हाला माहिती असलेला आपण आयत पाहिला होता, ज्याला आपण रेक्टँगल म्हणतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समोरच्या बाजू या समान असतात आणि एकमेकाला 90 अंशामध्ये कट करतात. सर्व कोन 90 अंशाचे असतात. याचे कर्ण सुद्धा कसे असतात, तर समान लांबीचे असतात आणि ते कर्ण एकमेकाला दुभागतात. ठीक आहे. त्यानंतर हा तुम्हाला माहिती असलेला अजून एक आपण प्रकार पाहिला होता, ज्याला आपण चौरस म्हणजे स्क्वेअर म्हणतो, ज्याच्या तुम्हाला बऱ्याचशा प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म माहिती आहेत, की ज्याच्या 4ही बाजू सारख्या असतात, एकमेकाला काटकोनात छेदतात, सर्व कोन 90 अंशाचे असतात, कर्ण सुद्धा सारख्या लांबीचे असतात ते आणि एकमेकाला दुभागतात. लक्षात आलं सगळ्यांना आपण काय काय शिकलो ते? हो टीचर. ओके मॅडम, आज आम्ही जे